मध्ये काय करतील दिलीप पाहूया. स्विच हिट केलाय, जबरदस्त बॉल, लोअर बुलटॉस, भिडकवलेला बॉल, भिडकन बाउंड्री लाईन पार, फिर एक बार सिद्धू पाजी षटकार. हे बघा, अनोखा ढंग, अनोखा इशारा, डान्सिंग अंपायर सिद्धू पाजी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटचं नाव या देखील पंचांनी नक्कीच गाजवलंय. मान्यता प्राप्त पंच म्हणून. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, ज्या टुर्नामेंटची आतुरता होती, जी खेळायची इच्छा होती मनापासून, ती टुर्नामेंट आज आहे. म्हणजेच आपली सांगली जिल्हा प्रीमियर लीग जिल्हा वाईज टुर्नामेंट आहे. जिल्ह्यातलेच लिलाव करून प्लेयर घेतलेत आणि जिल्हा वाईज टुर्नामेंट आहे. आणि आज पहिला दिवस आहे त्याचा आणि पहिलीच मॅच आपली आहे. त्यामुळं सकाळी लवकर आवरून तयार आहे आणि काल खेळून आलो तो कराडला. आणि यायला रात्री वाजले, वेळ झाला, 11:30 वाजून गेलते. त्यामुळं झोपायला लेट झाला आणि असं ठरवलं की निवांत झोपायचं आणि 8 वाजता उठायचं आणि 1 तासात, 1 ते 1.5 तासात 9 ते 9:30 आवरून आणि ग्राउंडवर जायचं खेळायला. पूर्ण थकलेलो, पूर्ण एनर्जी पण नव्हती अंगात. आणि सीन असा झाला की गजर लावायचंच बंद झाला होता. 5:45 गजर लागलेला तसाच चालू होता. आणि जसा गजर झाला तशी जाग आली आणि तिथनं परत काय झोप लागली नाही. सगळी वाटच लागली. पण जाऊ दे, ठीक आहे, आता एवढी झोप तर पुरेशी आहे. आणि जर शूज आपल्या मित्राकडून आपण काल आणलेला आणि आज घालायला त्याला चान्स भेटला. हे बघा शूज, काल कराडला खेळायला गेलो तो तेव्हा त्याच्याकडून घेऊन आणलेलं शूज. आता ह्यो घालूनच मॅचचं उद्घाटन करायचं आहे. आता बघूया. आता शूजचं पण असं होतं की शूज मला धार्जिनच नाहीत. किती जरी शूज वापरले ही फाटतेत, बाद होतेत. त्यामुळं काय सारखं शूज लागते. ते 4-5 महिन्याला एक शूज घ्यायला लागते. आणि काल लागले आणि त्याचा तर लागले भडभडा येतं. त्याला औषध लावले, जखम जरा चांगलीच झाल्या, मुक्का मार लागला, त्यामुळे हात पण दुखा लागला आहे. आणि त्यावर तगा ट्यूब लावल्या. आता गेल्यावर आता ही किट आता तोवर तर कसं घातले, सांगली जिल्हा प्रीमियर लीग त्यांचं स्वतःचं किट भेटणार आहे. त्याचा आता व्हिडिओ दावतो तुम्हाला आता. तर चला जाऊया ग्राउंडवर आणि सगळे आले असतील. सगळ्यांबरोबर जरा बोलूया, जरा मुलाखत करूया. कारण का प्रत्येक तालुक्यातले एक जण आहेत. त्यामुळं कॉम्बिनेशन बसवायला हे बोलणं गरजेचं आहे. एकमेकाला मिळून मिसळून खेळलं तर कॉम्बिनेशन बसते आणि मग मॅचेस जिंकते. तर चला जाऊया. Okay, let's go. तर आता आले ग्राउंडवर आणि सगळं प्लेयर लागलेत गरम व्हायला. आणि हे आमचा होल्डर आणि हे मच्छू सर अपोजिट. आमच्याबरोबर पहिली मॅच आहे आणि जरा आज हळू खेळ बरं का, नाहीतर लागेल गडी लागला की खुट्टा काढते एका साईडनं, नुसता बिरकीट उडवते. बाकी सगळी लागलेत प्लेयर गरम व्हायला. आमच्यातले प्लेयर 1, 2, 3, 4, 5 जण आणि आम्ही 6 जण आम्ही आलो ॲक्युरेट, टाईम टू टाईम, बरोबर 9:30 तर 9:30ला टच. डिसिप्लिन महत्त्वाचंच आहे, कारण का क्रिकेट हा डिसिप्लिनवर पण 90% गेम आहे. आणि सगळे प्लेयर आलेत आणि आता लागलेत वॉर्मअप करायला, लुजनिंग करायला. आम्ही बी त्यांच्याबरोबर करणार. आणि तुम्हाला ग्राउंडचं नियोजन दावतो. साईडनं ग्राउंड बघा कसं आहे. आता इकडे ह्या साईडला स्टेज, यूट्यूब कॉमेंट्री सगळी इथं असणार आहे. आणि यूट्यूबचे कॅमेरा आहे. परमनंट स्टँड केली आहे रांजणीवाल्याने. त्यांचे ईगल स्पोर्ट्स रांजणी टीम आहे, तिने परमनंट स्टँड करून घेतले. ती स्टेज पण त्यांचं परमनंट आहे. आणि आता हे स्टँड त्यांनी लोखंडाचं परमनंट करून घेतले, इथे कसणार. आणि साईडला पूर्णपणे बॅरिगेड करून घेतले. आणि हे आपले संघ मालक यांचं बॅनर आहे इथं म्हणजे प्रत्येक जी संघ आहेत ना, 16 संघ मालक, त्यांचं प्रत्येकांचं इथं बॅनर लावलेत. आणि पहिलीने ह्या साईडला 2 आहेत. आणि हे काळं मागं त्यांचा ब्लॅक पडदा आहे, म्हणजे काळा पडदा आहे. पण मेन म्हणजे त्यांचं ती नेट आहे क्रिकेटचं. आणि ग्रामीण भागातनी प्रत्येक ठिकाणी पोरं प्रॅक्टिस करायला लागलेत, नेट बनवायला लागलेत. आता आम्ही बी कवटेमंकाळमध्ये बनवायचं चालू आहे. अजून 5 वर्ष तर बनवायचं चालू आहे. आता होईल कधी तर का माहीत नाही. पण नियोजन पण बघा कसं आहे. ग्राउंडवर सगळं पाणी मारून सगळं ग्राउंड टकाटक करून ठेवले. आता आम्ही किट करून तयार आहे. आणि हे आमचं सांगली जिल्हा प्रीमियर लीगचं किट. आणि आमचं जर माग सर उलटा मागणं किट जाऊ. हे मागचं बॅक साईड आणि फ्रंट साईड आता हे असे आहे. होल्डर आमचा खुश आहे. इकडे आता आम्ही किट करून तयार आहे. आम्ही वॉर्मअप करून सगळं निवांत थांबवली. आता टॉस घेणार आहेत. प्रमुख पाहुणं बी आलेत. आमची टीम इथं तयार आहे आणि सगळं नियोजन आज चालू आहे. अंपायर सगळी रेडी आहेत. आता जायचं आणि मॅच खेळायला तयार व्हायचं.
टॉस झालाय पाहुण्यांच्या हस्ते आणि टॉस आम्ही हरला आणि ऑपोजिट संघाने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरची मॅच असल्यामुळं वारं पण पूर्णपणे एका साईडलाच आहे. आता हे वारं बघू शकता, लय वारं सुटली एका साईडलाच. एका एंडला म्हणजे 2 एंड आहे ते, पण एका साईडनं 3 होते, एका साईडनं 3. त्यामुळं स्कोर हा 80 ते 90 प्लस करायलाच बघणार आहे आणि त्याचं स्ट्रॅटर्जी आम्ही लागू करणार आहे आणि मग त्यासने थांबवायला बघेल. तर चला जाऊया, बॅटिंगला जायचं आहे आज, त्यामुळे आता गोळ्या ब्लॉग बनवता येणार नाही. भाजपा तालुक्याचे सरचिटणीस मान्य रावसाहेब चौगुले साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही मानवांचं मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा बॉल, पहिला बॉल बघितला, तदनंतर वाकला, तदनंतर झुकला, अरे झुकला तो झुकला असा ठोकला, बॉल बाउंड्री लाईन पार, बेगेट षटकार आणि पाठ उत्कृष्ट गोलंदाज म्हणून दिलीप चॅनलवरती तो किताब गेला. तर मॅच झाल्या आणि मॅच जरा चांगलीच झाली. आम्ही बॅटिंग पहिला आमच्या आलते आणि बॅटिंग करत आम्ही पहिला 6 ओव्हरला 99 धावा केल्या. माझी बॅटिंग चांगली झाली, नितीनदास झाली, तन्मय मागं झाले आणि तिघंच आम्ही खेळलो. 6 ओव्हरला आम्ही 99 केलं तर 100 करायचा होता आणि अपोजिट संघाला थांबवण्यात पण येत झालं. थोडंसं आम्ही मार खाल्ला प्लेयरांनी, पण मॅच पूर्णपणे लास्ट ओव्हरला 24 धावा पाहिजे होत्या, 26 पाहिजे होत्या 6 बॉलला आणि तीच मॅच आम्ही फक्त 20 धावांनी मॅच जिंकलो. त्यामुळं जरा भारी वाटले. आता दुसरी मॅच आहे, आता आज टीम खेळा लागल्या, त्यांची झाल्यानंतर परत आमची आहे आणि स्ट्रॅटर्जी अशीच वापरणार. पहिला बॅटिंग आली की टार्गेट मोठंच ठेवायला बघणार, टीमा चांगल्या आहेत आणि पहिला जर बॉलिंग आली की 60 ते 70 थांबवायला बघीन. तर आता मैदानात मॅच चालू आहे आणि मॅच पूर्णपणे हाय व्होल्टेज चालू आहे. असला दंगा चालू आहे आज की पहिल्यांदा बेळंगी संघानं बॅटिंग करत फक्त 27 धावा केल्या त्या 5 ओव्हरला आणि आपलं अपोजिट संघाला फक्त 48 धावा करायला होते. 48 धावाला 12 बॉलला 22 रन मॅच आणून ठेवली. एवढी मॅच आपल्या आज. तर आता आणि विकेट पडल्या, नुसतं दांगा करून वरडून आणि चेअरअप करून मॅच चालू आहे. तर ते जाऊ दे एका साईडला. आणि आता आमची पण मॅच आहे. पहिला तो जिंकला आहे आणि फिल्डिंग घेतल्या. 5 ओव्हरची मॅच असल्यामुळं तडकेपाड आहे. कधी बी एक ओव्हर चांगली पडली की मॅचवर येऊ शकतो, एक ओव्हर खराब पडली तर मॅचमधून बाहेर जाऊ शकते. त्यामुळं बघूया काय होतं, चेस करायलाच बघेन. आणि नियोजन तर एकदम मस्त, म्हणजे खटच केले नियोजन. कारण का त्याचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी प्रत्येक टायमाला पोरांना फळं, प्रत्येक पोरांनी सफरचंद, संत्रे आणि केळी प्रत्येक मेला आणून दिले. त्यामुळे एनर्जी जायचं काही भानगड नाही, म्हणजे थकवा बिकवा येणं किंवा बाबा अंगाले ही झाले, आळस आले असे काही म्हणाय भांडण नाही, पूर्णपणे तरतरी. त्यामुळं मजा यायला लागल्या, खेळायला भारी वाटायला लागली. एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला लागली, लाईव्ह आहे, खेळायला पण मजा यायला लागल्या आणि बघायला पण जास्त मजा लागल्या. क्रुशियल मुवमेंटला काय करायचं, कसं खेळायचं सगळं समजायला लागले. आणि ऑप्शन पद्धत असल्यामुळं सगळी इकडं तिकडे झालेत. ह्यो आमचा दोस्त ऋषीभाई आता फिल्डिंग करायला लागल्या. गड्यानं मला बी रिव्हर्स एवढा डेंजर मारला, ह्या साईडचा बॉल त्यानं चांगला पिकअप केला आणि मला 6 मारला. मला कळायचं बंद झालं, पण क्रिकेट होत असते, चालायचं तेवढं. तर आता मॅच झाल्या आणि मॅच असं झाली की पहिला आम्ही बॉलिंग केली आणि स्कोर झाला 71-72 करायचा होता. जरासा आमच्याकडनं झाले थोडे, आम्ही हायपर झालो, स्कोर गेला. पण 72 चेस करताना आम्ही 3 बॉल राखून 72 चेस केला. सगळ्यांच्या बॅटला व्यवस्थित बॉल लागला. आणि आता आपले स्पॉन्सर आहेत डॉक्टर राहुल गोळेकर सर आणि त्यांची मुलगी आपल्यासोबत आहे. जरा तिला व्लॉगमध्ये घ्यायचं आहे, सारखं मागं लागल्या. तर आपण तिला विचारूया, तुला आता कसं वाटायला, तुला कसं वाटायला? तुला छान वाटायला, खूप मस्त वाटलं. आता आपण मॅच जिंकलो, आता आपण सुपर 8मध्ये गेली, मग कसं वाटते तुला? खूप छान, खूप मस्त. तू सुपर 8ला खेळायला बघायला येणार आमची मॅच? हो. कसं वाटलं आमचा खेळ? खूप छान खेळला. आम्हाला सपोर्ट करत राहणार? हो. चला तर जाऊया आता त्याच्याबरोबर आपण तिथं साईडला जाऊया आणि बुशा निवांत रेस्ट घेऊया. कारण का आता चालू मॅच आहे मैदानात, ती झाल्यानंतर आणि आपली मॅच आहे. आता मॅच आहे आणि टॉस जिंकून बॉलिंग घेतल्या. कारण का कमी धावेत थांबवायचं आणि नव्या बॅट्समॅनना पण चान्स द्यायचा. कारण का ते बी दिवसभर आले, दिवसभर त्यांना बॅटिंग मिळाली, आमच्या तिघंच खेळले कंटिन्यू. त्यामुळे त्यांना पण चान्स द्यायचा, कमी धावेत थांबवून. 4 षटकांचा सामना आहे. तर चला जाऊया. तर आता मॅच झाल्या आणि 36चं टार्गेट होतं. आमच्या प्लेयराने निवांत चेस केलं, अख्खे 4 ते 5 बॉल राखून. आणि सगळे खुश झाले, सगळे चाललेत घरी. आता ग्राउंडवर झाला, आता दिवस संपला, पण चांगला गोड तर चांगलाच झाला. आता सुपर 8मध्ये एंट्री केल्या आणि आता खालनं कोण जे खेळून येतील त्यांच्यासोबत आता आमची मॅच लागणार आहे. तर आता रेस्ट, आता कपडे बदलायचे आणि आपल्या गाडीवरनं आणि घरी जायचं. चला जाऊया. आता खुश आहे, जिंकले की खुशी असते आणि हारले की जरा लई वाईट वाटते, की बाबा नको वाटते. चला जाऊया आता. तर आता आलो आपण आपल्या घरी आणि एनर्जी काय थोडी राहिल्या, कारण फळं तीन खाल्ल्यामुळं एनर्जी राहिली अंगात. तर आजच्या छोट्याचा व्लॉगचा इथंच करूया एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.